असं वाटतं मी माझ्या कामांवरती माझा लोकसंपर्क आणि लोकांना दिलेली जी की मी आश्वासन आहेत ती पूर्ण करून लोकांसमोर उभा आहे. त्यामुळे इतर नावाने उभे आहेत, मी इथे कामाने उभा आहे. त्यामुळे समोर कोण आहे हे मला बघण्यापेक्षा मी लोकांना काय दिलं आहे आणि पुढे देणार आहे हे सांगून मी निवडणूक लढवतो. आता तुम्ही कबड्डीचा विषय काढलाच आहे, तर एका बाजूला खूप टाईट टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला बोनस लाईन मारायची आहे तुम्हाला की प्लेयर मारायचा आहे, काय करायचं आहे तुम्हाला? नाही, मला असं वाटतं ही एक रणनीती आहे. जिंकण्यासाठी जे करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. शेवटी कुठलीही जेव्हा लढाई किंवा स्पर्धा असते त्या स्पर्धेत कुठल्याही खेळाडूला कमकुवत समजून चालत नाही. ते तुल्यबळ आहेत हे समजूनच आपल्याला मैदानात उतरावं लागतं. आणि माझी पूर्ण खात्री आहे की मी हे सगळं लक्षात ठेवूनच निव्वळ मतदारांचा आग्रह आणि काही झालं तरी माघार नाही ही मतदारांची भूमिका. त्यामुळे मी आज रिंगणात आहे. समोरचे उमेदवार आपापल्या परीने काम करतील. मला असं वाटतं मी केलेलं काम लोकांना सांगून आशीर्वाद मागेन. नाही, याच्या आधी नितीन सरदेसाई हे तिथून उमेदवार असणार होते. नितीन सरदेसाई यांचा आणि तुमचा याच्या आधीही मुकाबला झालेला होता. अचानक पारडं फिरलं, अचानक वारं फिरलं आणि नितीन सरदेसाईंच्या ऐवजी अमित ठाकरे आले. तर नितीन सरदेसाई असते तर ही लढाई तुल्यबळ झाली असती की आता ती अधिक तुल्यबळ आहे? नितीन सरदेसाई आणि तुमची लढत जी होती ती जास्त न्यूज मेकर म्हणजे आम्हा चॅनेलवाल्यांना किंवा पत्रकारांना ती अधिक अपील झाली असती की आत्ता अपील अधिक होते? काय होतं? नाही, निश्चित नितीन सरदेसाई एक अभ्यासू आणि उत्कृष्ट समाजसेवक अशी त्यांची प्रतिमा आहे. अनेक वर्ष काम केलं आहे. कामाबद्दलचं चांगलं ज्ञान त्यांना आहे. लोकांना सहजही भेटतात आमच्यासारखे. आत्ता जे अमित जी आहेत यांना परतचं काही शिकायचं आहे.